हॉटेलवर तशा अवस्थेत जेवायला वाढायची महिला, लोकांची गर्दी, भयंकर प्रकार उघड. पोलिसांनी सर्वांना उचललं. त्या 3 मजली हॉटेलमध्ये नेमकं काय चालत होतं? महामार्गाच्या कडेला ते हॉटेल अनेक वर्षांपासून सुरू होतं. बाहेरून पाहिलं तर अगदी साधं हॉटेल वाटायचं. मोठा बोर्ड, बाहेर उभ्या गाड्या आणि आतून येणारा जेवणाचा वास. पण रात्र झाली की त्या जागेचं रूप पूर्णपणे बदलून जायचं. विशेष म्हणजे रात्री 12 नंतर तिथे अचानक गर्दी वाढायची. ट्रक चालक, प्रवासी, काही अनोळखी लोक सगळे त्या हॉटेलमध्येच थांबायचे. गावातील लोक मात्र रात्री त्या रस्त्याने जाणंच टाळायचे. लोकांच्या चर्चेचा मुख्य विषय होती माया. हॉटेलमध्ये जेवण वाढणारी ती महिला, लाल रंगाची साडी, चेहऱ्यावर विचित्र हसू आणि डोळ्यात कायम भीतीसारखा भाव. काही लोक म्हणायचे ती खूप शांत आहे, तर काही म्हणायची ती अचानक जोरात हसायला लागते. जेवण वाढताना ती अनेकदा ग्राहकांच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात काहीतरी बोलायची, पण नंतर विचारलं तर कुणालाच नीट आठवायचं नाही की ती नेमकी काय बोलली होती. हळूहळू त्या हॉटेलबद्दल अफवा वाढू लागल्या. काहींनी सांगितलं की रात्री उशिरा वरच्या मजल्यावरून महिलांच्या रडण्याचे आवाज येतात, तर काही महिलांनी सांगितलं की हॉटेलच्या मागच्या बाजूला सतत काही संशयास्पद लोकांची ये जा असते. पण भीतीमुळे कुणीही उघडपणे काही बोलत नव्हतं, कारण त्या हॉटेलचा मालक गण्या खूप धोकादायक मानला जायचा. गावात त्याच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. एक दिवस अचानक एक घटना घडली आणि सगळीकडे खळबळ उडाली. रात्री तिथे जेवायला गेलेला एक ट्रक चालक सकाळपर्यंत घरीच पोहोचला नाही. त्याचा फोन बंद येत होता. दुसऱ्या दिवशी त्याची गाडी हॉटेलपासून काही अंतरावर सापडली, पण तो स्वतः गायब होता. पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली, मात्र सुरुवातीला कुणालाही त्या हॉटेलवर थेट संशय घ्यायची हिंमत होत नव्हती. दरम्यान गावातील काही लोकांनी पोलिसांना गुपचूप माहिती द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की त्या हॉटेलमध्ये रात्री खूप विचित्र प्रकार चालतात. अनेकदा काही महिला आत जाताना दिसतात, पण बाहेर येताना दिसत नाहीत. तर काही लोकांनी असंही सांगितलं की माया अनेकदा मदतीसाठी नजरेतून इशारे करत असते, पण तिच्याशी एकट्याने बोलण्याची संधी कुणालाच मिळत नव्हती. एक रात्री पोलिसांनी साध्या कपड्यांमध्ये त्या हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आतमध्ये वातावरण नेहमीसारखं दिसत होतं. लोक जेवत होते, हसत होते, मोठमोठ्याने बोलत होते. माया नेहमीप्रमाणे लोकांना जेवण वाढत होती, पण पोलिसांनी एक गोष्ट लक्षात घेतली. ती सतत घाबरलेल्या नजरेने मागच्या दरवाजाकडे पाहत होती, जणू तिला कुणाची तरी भीती वाटत होती. थोड्या वेळाने माया एका टेबलाजवळ गेली आणि जेवण वाढताना तिने नकळत एक चमचा खाली पडला. ती खाली वाकली आणि अगदी हलक्या आवाजात म्हणाली, मागे बघा. एवढंच. पोलिसांनी लगेच मागच्या बाजूला लक्ष दिलं. तिथे 2 माणसं सतत एका बंद दरवाजाजवळ उभी होती. त्या दरवाजाच्या आतून हलक्या आवाजात कोणीतरी रडत असल्याचं ऐकू येत होतं. रात्र आणखी गडद झाली तसं पोलिसांनी मागच्या भागात जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिथे जाण्यापासून त्यांना अडवलं गेलं, पण संशय वाढत गेल्याने त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला. आत अंधार होता. खाली जाणारा जिना दिसत होता आणि त्या जिन्याखालून काही विचित्र आवाज येत होते. वातावरण एवढं भयानक होतं की काही क्षण पोलीस सुद्धा थांबले. खाली पोहोचल्यावर जे दिसलं ते पाहून सगळे हादरले. काही बंद खोल्या, कॅमेरे, मोबाईल आणि संशयास्पद वस्तूंनी भरलेली जागा तिथे होते. अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सापडले. काही महिलांना तिथे जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. त्या ठिकाणी चालणारा प्रकार आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला. तेवढ्यात एका खोलीतून मदतीसाठी आवाज आला. दरवाजा उघडल्यावर आत बसलेली माया दिसली. तिची अवस्था खूप वाईट होती. ती सतत रडत होती आणि काही बोलायची साठी ती घाबरत होती. बराच वेळ शांत केल्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही सुन्न झाले. तिला कामाच्या नावाखाली तिथे आणलं गेलं होतं. सुरुवातीला फक्त हॉटेलमध्ये काम दिलं गेलं, पण नंतर तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. माया म्हणाली की रात्री उशिरा येणाऱ्या लोकांसाठी तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. विरोध केला की मारहाण केली जायची. बाहेर जाण्याचा प्रयत्न केला की धमक्या दिल्या जायच्या आणि त्या हॉटेलमध्ये अनेक महिन्यांपासून घाणेरडा प्रकार सुरू होता. जे लोक बाहेरून फक्त गर्दी पाहत होते त्यांना आतलं भयानक वास्तव माहीतच नव्हतं. हे सगळं समजताच पोलिसांनी संपूर्ण हॉटेल सील केलं. गण्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आलं. पहाटेपर्यंत त्या हॉटेल बाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. ज्या ठिकाणी लोक कुटुंबासोबत जेवायला जायचे तिथे इतका भयानक प्रकार सुरू असेल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. आजही त्या रस्त्यावरून रात्री जाणारे लोक त्या बंद हॉटेलकडे पाहून घाबरतात, कारण त्यांना आठवतं ते मायाचं विचित्र हसू, तिची घाबरलेली नजर आणि शेवटी उघड झालेलं ते काळं सत्य. बाहेरून सामान्य दिसणारं तो हॉटेल आतून किती भयानक होतं हे समजायला लोकांना खूप उशीर झाला होता.